सुजन संघटनेच्या माध्यमातून राहुल गांधींनी एक देशामध्ये मोहीम चालवली, 6-7 राज्यामध्ये ती मोहीम राबवली गेली. निरीक्षक येतात, प्रत्यक्ष लोकांशी चर्चा करतात आणि लोकांचं मत काय याच्यावर अध्यक्ष निवडला जातो. त्यामुळे त्या बैठकीला मी सुद्धा उपस्थित त्या ठिकाणी नसतो. मी काही राज्यामध्ये जातो, इथं स्थानिक कोण नसतात, जे लोक भेटतात काँग्रेसचे पदाधिकारी आणि सगळे निरीक्षक त्यांना भेटतात आणि त्यांच्यातून निर्णय घेतात. तसं पुन्हा मला संधी दिलेली आहे. 2019 साली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाने माझ्यावर जबाबदारी टाकली, समर्थपणे आम्ही जिल्ह्यामध्ये पार पाडली. आता पुन्हा एकदा जबाबदारी दिली आम्ही. आमचे नेते खरगे साहेब असतील, राहुल गांधी असतील, वेणुगोपालजी असतील, त्यांच्या मनापासून धन्यवाद. विधानपरिषदेच्या 15 जागांसाठी निवडणूक होती, काँग्रेसची काय स्ट्रॅटेजी असणार आहे? महाविकास आघाडीकडून येणाऱ्या 25 तारखेला आम्ही एकत्रित बसणार आहोत आणि त्यामध्ये बलाबलाचा हिशोब करून त्या ठिकाणी जिथं कुणाला लढता येत असेल तर आम्ही लढण्याची भूमिका त्या ठिकाणी घेणार. मुख्यमंत्री म्हणतात की काय मोडले काय आणि जाणूनपूर्वक विरोधकांच्याकडून हे भाषण काल छगन भुजबळ जे या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी सांगितलं 1 महिना पूर्ण एवढा साठा आहे. आता मुख्यमंत्र्यांना न विचारता त्यांनी केस घेतली का? मुख्यमंत्र्यांच्याकडची माहिती वेगळी आहे आणि त्यांच्याकडची माहिती वेगळी आहे. आज जर साठा असेल तर मग मारामाऱ्या का होत आहेत, रांगा का लागत आहेत? आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 30% पेट्रोल पंप बंद आहे. आज आम्ही आंदोलन करायसाठी पेट्रोल पंपावर कार्यकर्ते आमचे जाणार. हे पेट्रोल पंपावर जाऊन बघायला लागले तर कार्यकर्ते फोन करतायत पंपच बंद आंदोलन करायचे. अशी अवस्था या जिल्ह्यातली किमान 30% पंप बंद. याचा अर्थ तेवढा आहे. फक्त सुपरफिशियल मुख्यमंत्री या ठिकाणी दाखवत आहेत, वस्तुस्थिती नाही. एक दिवस मोटरसायकलवरनं गेलं म्हणजे मेसेज झाला गेला असं होत नाही. तर स्वतः सरकारनं यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. परराष्ट्र धोरण जे चुकलेलं आहे त्याचे परिणाम आम्ही आता बघतो. राहुल गांधींची भूमिका गेले 3 महिने ते सांगतायत की देश अडचणीत चाललेला आहे. तुम्ही स्पष्टपणे खरी माहिती लोकांच्या पुढे या ठिकाणी चुकलेलं परराष्ट्र धोरण, एप्स्टीन फाईल्स, अमेरिकेचा दबाव, रशियाबरोबर असणारी आमची अनेक वर्षाची दोस्ती तोडण्याचं काम या सरकारनं या ठिकाणी केलं आणि विरोधी पक्षनेता म्हणून राहुलजी सांगतायत की तुमचं चुका लागलेलं आहे, तुम्ही दुरुस्त करा. उद्या हा 130 कोटीचा देश अडचणीत येणार आहे. त्यामुळे काय चुकीचं असं मला वाटत नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका करताना पुन्हा एकदा रिजेक्टेड माल अशा पद्धतीचं त्यांना काय बोलायचं त्यांना बोलू द्या. कदाचित त्यांना दिल्लीला जायचं असल्यामुळे नॅशनल ते आता बोलायला लागले. इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस हा एकच पक्ष आता राहिला. मला वाटते मुळात त्यांच्या पक्षाची काय अवस्था आहे साताऱ्यामध्ये आपण बघितलं. पालकमंत्र्यांना पोलिसांनी ओळख नेलं त्याच्यापेक्षा आणि उदाहरण या मागचं राज्यामध्ये सत्तेतलं काय असतं आणि ज्या दिवशी ओढून नेलं त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही कॅबिनेटला मांडीला लावून नसता. अदबलता महाराष्ट्रानं या ठिकाणी प्रयत्न आहे. सत्तेसाठी काही पण हा उद्देश त्या ठिकाणी शिंदे गट असू दे किंवा राष्ट्रवादी अजितबाबा असू दे स्पष्टता दिसते. हात बोलताय जनता पार्टी जन आंदोलन लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. ज्या पद्धतीनं नव्या पिढीबद्दलची या ठिकाणी वक्तव्य झाली त्याला विरोध म्हणून जवळजवळ 1,30,00,000 युवकांनी युवतींनी या मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. यातून या देशामध्ये असणाऱ्या तरुणांच्या मध्ये तरुणींमध्ये किती उद्रेक आहे हे साधारणपणे त्या ठिकाणी दिसून येतं. पेपर फुटीचे विषय असू दे, बेरोजगारी असू दे, महागाई असू दे, वाढलेले सगळे दर असू दे, या सगळ्याचा उद्रेक यातून या एलजीनं त्या ठिकाणी दाखवलेला आहे. मला वाटते सरकार फक्त जातीमध्ये तणाव करण्यामध्ये मग्न आहे. मूळ प्रश्न जे देशातल्या तरुणांचे त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय याचं हे ही कुठेतरी सुरुवात आहे असं म्हणायचं. नाही, बरोबर आहे ना. शेवटी ज्यावेळी आपण डेमोग्राफिक डिव्हिजनचा विचार करतो त्यावेळी तरुणाई हे आपला मोठा ऍसेट आहे
आता या ऍसेटच्या अपेक्षा आकांक्षा जी विकली गेली स्वप्न 2014ला, 2019ला, 2024ला, तुम्ही 12 वर्ष स्वप्न विकत आलेलं आहे. अजून देखील तुम्ही 60 वर्षाचं काढता. परंतु करून यायला पाहिजे की या 12 वर्षात तुम्ही नेमकं काय केलं आमच्यासाठी, तो महत्वाचा विषय. त्याचं उत्तर सरकार देत नाही म्हणून ही सुरुवात आहे.